हाय फ्रेंड, माझं नाव सुमित आहे. माझं वय 25 वर्षे आहे. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं होतं. खूप प्रयत्न करूनही मला नोकरी काही मिळालीच नाही. शिवाय माझ्या लग्नाचंही वय झालं होतं. यामुळे माझ्या घरचे खूप काळजीमध्ये होते. एखादी लहान जरी आपल्याला नोकरी मिळाली तर आपल्याला कोणीतरी मुलगी देईल, अशी माझी भावना होती. यासाठी मी अजूनही प्रयत्न करत होतो. माझे आईबाबा शेती करायचे, पण शेती कामात माझं फार मन लागत नव्हतं. यामुळे आपण गाव सोडून एखाद्या मोठ्या शहरामध्ये जाऊ आणि तिथे काहीतरी काम शोधू, असा माझ्या मनामध्ये विचार आला होता. माझे बाबाही मला म्हणाले होते, सुमित, तुला नोकरी तर काही लागत नाही. यामुळे तू शहरामध्ये जाऊन एखाद्या कंपनीत का होईना 2-4 वर्ष काम कर. यामुळे मुलींच्या घरच्याला सांगता येईल की माझा मुलगा कंपनीत कामाला आहे. माझ्या वडिलांचा मी खूप आदर करत होतो. यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पुणे गाठायचं ठरवलं. माझा एक मित्र सुधाकर 1 वर्षापासून तिकडेच काहीतरी काम करत होता. मी त्याला फोन लावून विचारले, तेव्हा तो मला म्हणाला, हे पहा सुमित, इथे काम करणाऱ्याला भरपूर कामं आहेत. यामुळे तुला नक्की काम मिळेल. माझा मित्र असं म्हटल्यावर मला खूप बरं वाटलं, कारण तो मित्र सोडून एवढ्या मोठ्या शहरात माझं कोणीही ओळखीचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं म्हणून मी संध्याकाळीच बॅग भरून ठेवली होती. गाव सोडून गेल्यावर कसं कसं वागायचं याविषयी माझे अडाणी बाबा खूप काही सांगत होते. मी देखील त्यांना म्हणालो, तुम्ही काही काळजी करू नका. मी एकदम व्यवस्थित राहील, कारण माझा मित्र सुधाकर तिथे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने मी पुणे गाठले. तिथल्या उंच इमारती, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी, जिथे चांगलं आहे तिथे लोकांची भरपूर गर्दी, हे पाहून मला क्षणभर वाटलं, आपला गावच बरा होता. पण आयुष्यामध्ये कधीकधी असे निर्णय घ्यावे लागतात, असं माझ्या मनाला मी सांगत होतो. मी बस स्टँडवर उतरलो, तेव्हा कुठे जायचं, कसं जायचं याचं मला काहीही माहीत नव्हतं. यामुळे मी वारंवार माझा मित्र सुधाकर याला फोन लावत होतो, पण तो बराच वेळ फोन उचलतच नव्हता. मी ओळखून घेतलं, हा नक्कीच कामामध्ये अडकला असणार. शेवटी 1-2 तासाने त्याचा फोन मला आला आणि रिक्षावाल्याला बोलून मी त्याच्या रूमवर आलो होतो. त्याची रूम खूप छोटी होती आणि त्यात ते दोघेजण राहत होते, म्हणून मला माझ्या राहण्याची चिंता पडली होती. माझ्या मनात हा विचार चालू असतानाच सुधाकर मला म्हणाला, सुमित, आज तुझा मुक्काम आमच्या बॉसच्या घरी असणार आहे. तसा मी बॉसला बोललोही आहे. त्याचं हे ऐकून घेतल्यावर मी गावाकडून आणलेली भाकर आणि मेथीची भाजी कापडातून सोडवली आणि त्याला घेऊन जेवणासाठी बसलो. सकाळपासून मला खूपच भूक लागली होती. जेवणानंतर सुमित मला लगेच त्याच्या बॉसच्या घरी घेऊन आला. तो बॉस म्हणजे त्याच्या कंपनीचा मालकच होता. तो हिंदीमध्ये बोलत होता आणि या मुलाला इथेच काही दिवस कामासाठी राहू दे. माझ्या बायकोला खूप कामाचा त्रास होतोय. माझ्याकडे पाहून तो असं बोलल्यावर मला वाटलं, आता घरातील कोणती कामं आपण करायची. घरी तर आपण आईबाबांना साधा पाण्याचा तांब्याही भरून दिला नाही, आणि आता इथे त्याच्या बायकोच्या हाताखाली कसं काय काम करायचं. आमचं बोलणं चालू असतानाच बॉसची बायको बाहेर आली आणि माझ्याकडे पाहून खूप खुश झाली. ती दिसायला गोरीपान आणि खूप देखणी होती. ती मोठ्या घरची बाई असल्यामुळे तिच्यासोबत कसं राहायचं हा प्रश्न मला पडला होता. पण सुधाकरने मला सर्व काही सांगितलं होतं. थोड्या वेळाने सुधाकर आणि बॉसही घरातून निघून गेले. घरामध्ये आता बॉसची बायको आणि मीच होतो. आतापर्यंत एवढ्या रूपवान बाईला मी एवढ्या जवळून कधीच पाहिलं नव्हतं. आमच्यात थोडं बोलणं झाल्यावर तिने मला कामाबद्दल सांगितले आणि मला म्हणाली, सुमित, तू माझ्यापाशीच थांबायचं आणि मी सांगितलेली सर्व कामे करायची. बॉस तर हिंदीमध्ये बोलत होता, पण त्याची बायको शुद्ध मराठीत बोलत होती. यामुळे माझा भाषेचा प्रश्न मिटला होता. तिच्याबरोबर माझी एवढी ओळख नसतानाही तिने मला किचनमध्ये बोलावले आणि माझ्या हातात एक लाल रंगाचं पॉकेट दिलं. ते पॉकेट घेतो ते पॉकेट घेताना मला खूप लाज वाटत होती, पण ती काही केले ऐकतच नव्हती. यामुळे ते पॉकेट मी बळजबरीने घेतले. त्यावेळी ती मला म्हणाली, या पॉकेटचा वापर रोज करायचा आणि त्यातील एक पीस रोज घेऊन यायचा. हे तुला माझ्याकडून गिफ्ट म्हणून समज. आतापर्यंत असं गिफ्ट मला कोणीही दिलं नव्हतं. ते पाहून मला वाटलं, बॉसच्या बायकोला नक्कीच बॉस त्याच्या बायकोला समाधानी ठेवत नसणार. यामुळे मला तिने असं गिफ्ट दिलं असणार. तिच्याबरोबर मी राहण्याचं बॉसला काही वाटतच नव्हतं आणि गिफ्ट दिल्यापासून त्याचा वापर ती नियमितपणे करून घेऊ लागली होती. खूप दिवस झाल्यावर मी तिला थांबायला सांगितलं, पण ती काही केल्या ऐकायलाच तयार नव्हती.
यामुळे काम करून रोज एक संधी मला मिळायची.